कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चल निघूया. चला. आजी बरं वाटतंय का आता? हो हो एकदम छान मस्त वाटते. आणि तू काल मला सूप दिला होतास ना, त्यामुळे तर मी आणखीन ठणठणीत झाले. मी आईला हॉस्पिटलला घेऊन चाललोय रूटीन चेकअपसाठी. दुपारपर्यंत येऊ. ओके? मी पण येऊ का तुमच्या बरोबर? नाही नको. आज घरी कोणी नाही आणि रूपा एकटी आहे. तिला एकटीला मॅनेज होणार नाही. तू थांब, हेल्प करते का? चल आई. चल काळजी घे. आजी आता काय करू मी? बोर होणार आहे मला. येऊ बघते काय करते, तिला बोलवते. बोल ग ताई. ताई आता आजी कशा आहेत ग? अगं आजी बऱ्यात आता. ये जे त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले. बरं ऐकणार येऊ. काय करतेस ग? जरा माझ्या घरी येतेस? घरी का ग? अगं त्याचं काय झालंय, एजे आणि आजी दोघेही घरी नाही आहेत. मला जरा बोर होतंय. आले असते ग ताई, पण ना तुला यशला भेटायला जायचं असेल? नाही. मी तुला ती सुखदा म्हणाले होते बघ, तिची मोठी बेकरी आहे. हो हो. तर मी तिला भेटायला चाललीये. म्हणजे तिच्याकडून मला काहीतरी गायडन्स मिळाला तर आपल्यासाठी चांगलंच आहे ना. हो नाही नाही बरोबर आहे. तू जा, ते महत्वाचं आहे, ते कर. माझं काय, मी शोधते काहीतरी टाइमपास. ओके. ए बरं देऊ, हा मला सांग तुझं यशशी काही बोलणं झालं का? हो झालं. ताई तू म्हणालीस ते बरोबर होतं. मी उगाचच ओव्हरथिंक करत होते. यशच्या मनात दुसरं कोणी असूच शकत नाही. बघ, म्हटलं होतं ना मी तुला. बरं मी ठेवते, जा तू तुझ्या कामाला. हो बाय. माझा यशवर कधीच संशय नव्हता रिव, पण असं काहीतरी आहे जे यशला खूप त्रास देतंय आणि तो ते आपल्याला सांगत नाही. ते शोधून काढायला हवं. नमस्ते कोण पाहिजे आपल्याला? मॅडम, MNJ कडून आलोय. मीटरची रिडिंग घ्यायची. अच्छा बरं बरं या. एक मिनिट. दादा तुम्ही शूज घालून आलात. शूज बाहेर काढता का? हो. या. दादा तुम्हाला पाणी देऊ का? हो चालेल ना. दादा हा तुम्ही रिडिंग घ्यायला आलात ना? हो हो. तुम्ही मीटर दाखवा, आपण घेऊयात. दाखवते या. या हे बघा. मॅडम इथून रिडिंग घेता येणार नाही. मग एखादं स्टूल आणून देऊ का? स्टूल चालेल, पण त्याची उंची पुरणार नाही. तुम्ही एक काम करता का, मला एखादी शिडी वगैरे देता का? शिडी? बरं ठीक आहे. रूपाताई
मीच पाठवले लॉन्ड्रीला. ओ बरं तुम्ही थांबा, मीच बघते शिडी आहे. हो चालेल. तुम्ही इथे काय करताय? इथे कसे आलात? अहो मॅडम ते एखादी उंच खुर्ची किंवा टेबल शोधत होतो. दरवाजा उघडा होता, तुम्ही बंद केलात? अहो असं काय करताय मॅडम, तुम्हीच बंद करून गेलात ना मगाशी. मी? अहो मॅडम, तुम्ही आल्यापासून मी इथून गेलोच नाही आणि दरवाजाकडे तर अजिबातच नाही. मॅडम तुम्ही एक काम करा ना, मला उंच काहीतरी द्या ना वस्तू, नाहीतर सेल्फी स्टिक वगैरे चालेल. इकडचं काम संपून मला दुसरीकडे पण जायचंय. बघा ना लवकर. बरं बघते. नक्कीच काहीतरी गडबड वाटते. चल आतमध्ये चल. एक एक चल तिकडं. काय करताय तुम्ही? थांबा. दार उघडा. कोण आहात तुम्ही? मला आत ठेवू शकत नाही. दार उघडा. रूपाताई, रूपाताई, दार उघडा. सरस्वती, रूपाला संध्याकाळचा मेन्यू सांगितलास ना? कालच्या गोंधळातील लीला तिला सांगायलाच विसरली. असं झालं ना की सगळं आपल्यालाच करायला लागतं, माहितीये ना? आजी आणि जे येणार आहेत ते यायच्या आत जेवण रेडी हवंय. तू सांग. सरू, वहिनी नाही सांगितलंस ना? काय ग सरस्वती? तर नाईलाजाने मला त्या मूर्ख लीलाशी बोलावं लागेल. सॉरी वहिनी, ते ठीक आहे, आता राहू दे. काय तो पण अगं ही फोन कट करतेय. काय हिम्मत वाढत चालली आहे हिची. माहित काय, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.